गुड मॉर्निंग. गेल्या लेक्चरला आपण रिकार्डोच्या विभाजनाच्या सिद्धांताला सुरुवात केली आहे. त्यामध्ये पहिला सिद्धांत पाहिला तो म्हणजे खंड सिद्धांत. या खंड सिद्धांतामध्ये प्रामुख्याने रिकार्डोने असं मत मांडलं आहे की निसर्गाने सुपीक जमीन मर्यादित केली, त्याचमुळे खंडाचा उद्भव झाला. पण हा जो सिद्धांत आहे, हा सर्व सिद्धांत विस्तीर्ण शेतीला लागू पडतो. आता विस्तीर्ण शेती म्हणजे 100 किंवा 200 एकरवरती केली जाणारी शेती ही विस्तीर्ण शेती असते. ही प्रामुख्याने अमेरिकेमध्ये केली जाते. आता थोडासा विचार त्यानं सखोल शेतीच्या बाबतीत केला आहे. सखोल शेतीमध्ये खंडाचा उद्भव कसा होतो याची मांडणी रिकार्डोने केली आहे. सखोल शेती म्हणजे जमिनीच्या लहानशा तुकड्यावरती केली जाणारी शेती. 1 एकर किंवा 2.5 एकरपर्यंत केली जाणारी शेती म्हणजे सखोल शेती आहे. ही जपानमध्ये प्रामुख्याने केली जाते. आता या सखोल शेतीमध्ये खंडाचा उद्भव कसा होतो हे आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. आता सुरुवातीस सखोल शेतीमध्ये खंडाचा उद्भव हा प्रामुख्याने बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार होतो. जमीनचं आकारमान फिक्स असतं, स्थिर असतं. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही. पण जमिनीवरती वापरले जाणारे श्रम आणि भांडवल याच्यात मात्र वाढ करत जायची. जसे आपण श्रमिक आणि भांडवलामध्ये वाढ करत जाऊ तसं सुरुवातीस उत्पादन वाढत जातं. त्याला वाढते उत्पादन असं म्हटलं जातं. त्यानंतर उत्पादन वाढीची दुसरी अवस्था म्हणजे स्थिर उत्पादन असतं. श्रमिकांच्या वाढीबरोबर उत्पादन स्थिर होतं. आणि तिसरी अवस्था म्हणजे श्रमिकांच्या वाढीबरोबर उत्पादन घटत जातं. म्हणजे वाढतं उत्पादन, स्थिर उत्पादन आणि घटतं उत्पादन. ज्यावेळी वाढते उत्पादन असतं त्याचवेळी खंडाचा उद्भव सखोल शेतीत होतो असं मत रिकार्डोने मांडलेलं दिसून येतं. आता हा जो सिद्धांत आहे त्याचं पूर्णतः विश्लेषण आपण टेबलवरून करू. त्या टेबलमध्ये बघा, 1 एकर जमीन शेवटपर्यंत 1 एकर जमीन स्थिर ठेवलेली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. परंतु श्रमिक मात्र आपण वाढवत गेलो आहे. 1 पासून 6 पर्यंत श्रमिक वाढवत गेलो आहे आपण. 1 एकर जमिनीतील श्रमिक आपण वाढवत गेलो आहे. सुरुवातीस दिसतं की उत्पादन जे क्विंटलमध्ये मोजलं आहे आपण. क्विंटल म्हणजे 100 किलो. त्याला एक पोतं पकडू आपण. 100 किलोचं एक पोतं आहे. 1 क्विंटलचं एक पोतं आहे. तर पहिल्या उत्पादन 1 पोत्याचं आहे. परत 3 पोती उत्पादन होतं. 7, 10, 10 आणि 9. म्हणजे सुरुवातीस उत्पादन वाढताना दिसतं आहे. परत ते स्थिर राहिलेलं दिसतं आणि घटताना दिसतं. मग या परिस्थितीत खंडाची निर्मिती कशी होते हे आपण 4थ्या कॉलममध्ये बघतो. आता सविस्तर चर्चा करू थोडीशी. जमीन 1 एकर जमिनीत श्रम 1 लावला असता उत्पादन 1 पोत्याचं काढतोय. आता 1 एकर जमीन ठेवली, फक्त 1 कामगार वाढवला, 2 कामगार झाले. या 2 कामगारांनी मिळून 3 पोत्यांचं उत्पादन काढलेलं आहे. तर 3 पोत्यांचं उत्पादन काढलं असेल तर साहजिकच 2 पोत्यांचा खंड दुसऱ्या कामगाराच्या वेळेस निर्माण होतो. कारण का 3 वजा 1, 3 पोती उत्पादन निघालेलं आहे. त्यातलं पहिल्याचं 1 पोतं वजा केलं तर 2 पोत्यांचा खंड आपल्याला या ठिकाणी मिळते दुसऱ्या कामगाराच्या वेळेस. परत 1 कामगार वाढवला, 3 कामगार झाले. 3 कामगार मिळून 7 पोती उत्पादन काढतात. साहजिकच उत्पादन वाढत आहे. 1 पोत्याहून 3 पोती, 3 पोत्याहून 7 पोती. त्याचप्रमाणे कामगारही वाढत आहेत. तर तिसऱ्या कामगारास खंड मिळतोय 7 वजा 3 बरोबर 3 पोत्यांचं खंड मिळतोय. उत्पादन वाढीबरोबर खंडही वाढायला लागला आहे. पहिला 2 पोती खंड होता, आता 3 पोती खंड झाला. आता परत 1 कामगार आणखीन वाढवला. 3 कामगारात 1 वाढवला, 4 कामगार झाले. जमीन मात्र 1 एकरच आहे. 4 कामगार 10 पोत्यांचं उत्पादन काढतात. 10 पोत्याचं उत्पादन काढलं असता खंड मात्र 3 पोती इतकाच मिळतोय. म्हणजे खंड या ठिकाणी स्थिर झालेला दिसून येतो. सुरुवातीस वाढत आला परंतु आता स्थिर झालेला दिसून येतो. आता परत 1 कामगार वाढवला, 5वा कामगार. 5 कामगार मिळून 10 पोत्यांचंच उत्पादन काढतात. पण उत्पादन पण या ठिकाणी स्थिर झालेलं आहे.
खंड मात्र शून्य झालेला दिसून येतो. पण 6वा कामगार लावला तर 6 कामगार 9 पोती उत्पादन काढतात. म्हणजे या ठिकाणी उत्पादन घटायला लागलेलं आहे आणि खंडही घटायला लागलेला दिसून येतो. म्हणजेच बदलत्या प्रमाणाच्या नियमानुसार सुरुवातीस कामगाराच्या संख्येत जसजशी वाढ करत जाऊ तसतसं उत्पादन वाढत जातं आणि खंडही वाढत जातो. आणि परत कामगारांच्यात वाढ केली तर उत्पादन स्थिर होतं, खंड मात्र शून्य होतं. परत कामगार वाढवला तो उत्पादन घटायला लागतं आणि खंडही घटायला लागतो. हे असे पद्धतीची मांडणी रिकार्डोने सखोल शेती पद्धतीत खंडाचा उद्भव कसा होतो या संदर्भात केलेली दिसून येते. तर त्यानंतर त्यानं पुढचा एक सिद्धांत मांडला आहे, तो म्हणजे वेतन सिद्धांत. रिकार्डोने श्रममूल्य सिद्धांत जसा मांडला तसंच वेतन सिद्धांतही मांडलेला दिसून येतो. वस्तूचे मूल्य कसे ठरते तर वस्तूला 2 प्रकारची मूल्य असं त्याने मत मांडलं होतं. तर श्रम एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचं मूल्य म्हणजेच वेतन असेल. मग श्रमाला 2 प्रकारची मूल्य असतील, म्हणजे श्रमाचे वेतन 2 प्रकारचे असतील. एक म्हणजे नैसर्गिक वेतन आणि दुसरं म्हणजे बाजार वेतन. तर नैसर्गिक वेतन किंवा नैसर्गिक मूल्य, बाजार वेतन किंवा बाजार मूल्य, श्रमाला 2 प्रकारची मूल्य असतील किंवा 2 प्रकारची वेतन असतील. एक नैसर्गिक वेतन म्हणजे काय तर श्रमिकाचा उदरनिर्वाह व्हावा या उद्देशाने जे वेतन दिले जाते ते वेतन म्हणजेच नैसर्गिक वेतन होय. श्रमिकाला त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करता यावा म्हणून जे वेतन दिलं जातं त्याला उदरनिर्वाह वेतन असेही म्हटलं जातं. म्हणजे नैसर्गिक वेतनाला उदरनिर्वाह वेतन किंवा निर्वाह वेतन असेही म्हटलं जातं. तसेच त्याला दीर्घकालीन वेतन असेही म्हटलं जातं. कारण का दीर्घकाळात हे नैसर्गिक वेतन बदलत नाही म्हणून त्याला दीर्घकालीन वेतन असेही म्हटलं जातं. तर दुसऱ्या मूल्याचा विचार करायचा आहे तो म्हणजे बाजार मूल्य. तर बाजार मूल्य म्हणजे काय तर श्रमिकांच्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरणारं मूल्य म्हणजे बाजार मूल्य, किंवा श्रमिकांच्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरणारं वेतन म्हणजेच बाजार वेतन. हे बाजार वेतन सारखं बदलणारं असतं. श्रमिकांचा पुरवठा वाढला तर बाजार वेतन कमी होतं, श्रमिकांची मागणी वाढली की बाजार वेतन वाढतं. म्हणजे श्रमिकांच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार बदलणारे वेतन म्हणजेच बाजार वेतन किंवा अल्पकालीन वेतन. हे वेतन कधीही स्थिर असत नाही म्हणून त्याला आपण अल्पकालीन वेतन असं म्हणू शकतो. आता या 2 मूल्यांचा विचार करून त्यानं वेतन सिद्धांत मांडण्यास सुरुवात केलेली आहे. आता तो म्हणतो नैसर्गिक वेतन आणि बाजार वेतन हे समान राहण्याची प्रवृत्ती त्यांची असते, परंतु ज्यावेळी श्रमिकांचा पुरवठा कमी होतो, श्रमिकांचा तुटवडा जाणू लागतो, त्यावेळी मात्र बाजार वेतन वाढण्यास सुरुवात होते आणि ते नैसर्गिक वेतनापेक्षा वरती जाते. ज्यावेळी नैसर्गिक वेतनापेक्षा बाजार वेतन जास्त राहते त्यावेळी श्रमिकांची आर्थिक स्थिती सुधारते. श्रमिकांची आर्थिक स्थिती सुधारली की त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारतो. राहणीमानाचा दर्जा सुधारला की ते मोठ्या कुटुंब पोसू शकतात. साहजिकच प्रजोत्पादनात वाढ घडून येते, मुलांची संख्या वाढते आणि मुलांची संख्या वाढली की कामगारांचा पुरवठा वाढतो आणि कामगारांचा पुरवठा वाढला की बाजार वेतन कमी होण्यास सुरुवात होते आणि हे बाजार वेतन नैसर्गिक वेतनाबरोबर संतुलन साध्य करते. हा त्याचा प्रामुख्याने वेतनाचा सिद्धांत आहे. ज्यावेळी श्रमाचा पुरवठा कमी होतो त्यावेळी बाजार वेतन वाढतं आणि श्रमाचा पुरवठा वाढला की बाजार वेतन कमी होण्यास सुरुवात होते आणि दोन्ही वेतनांचं संतुलन घडून येतो. परंतु कामगारांचा पुरवठा असाच वाढत राहिला तर मात्र बाजार वेतन नैसर्गिक वेतनापेक्षा कमी होण्यास सुरुवात होते. ज्यावेळी बाजार वेतन नैसर्गिक वेतनापेक्षा कमी होते त्यावेळी कामगारांची आर्थिक स्थिती खालावते, त्यांचा राहणीमानाचा दर्जा खालावतो, ते मोठे कुटुंब पोसू शकत नाहीत. साहजिकच प्रजोत्पादनास आळा बसतो आणि कामगारांचा पुरवठा कमी होण्यास सुरुवात होते. कामगारांचा पुरवठा कमी झाला
की बाजार वेतन हे वाढण्यास सुरुवात होते आणि ते नैसर्गिक वेतनाबरोबर जाऊन मिळतं. म्हणजे नैसर्गिक वेतनबरोबर बाजार वेतन राहतं. आता हा त्याचा सिद्धांत की अल्पकालीन वेतन हे नैसर्गिक वेतनाच्या म्हणजे दीर्घकालीन वेतनाच्या वरती राहतं किंवा खाली राहतं, ते सारखं बदलणार असतं. पण जर देश विकास करीत असेल तर साहजिकच बाजार वेतन हे नैसर्गिक वेतनापेक्षा वरतीच राहील. तो म्हणतो देशाच्या विकासाबरोबर भांडवल संचय वाढायला लागतो. भांडवल संचय वाढला की त्याची गुंतवणूक केली जाते. उद्योजक नवीन उद्योगधंदे काढतात, त्यामुळे कामगारांची मागणी वाढावी लागते. कामगारांची मागणी वाढली की साहजिकच बाजार वेतन वाढतं आणि हे बाजार वेतन नैसर्गिक वेतनापेक्षा बराच काळ वरती राहू शकतं, असं मत यानं वेतनाच्या सिद्धांतात मांडलेलं दिसून येतं. आता हा थोडक्यात त्यानं मांडलेला सिद्धांत आहे. त्यानंतर दुसऱ्या सिद्धांताचा विचार करायचा आहे तर म्हणजे रिकार्डोचा नफ्याचा सिद्धांत. आता रिकार्डो काय म्हणतो तर त्या काळात म्हणजे 18व्या शतकात भांडवलदार स्वतःचं भांडवल गुंतवून उत्पादन काढीत होता. स्वतःचं भांडवल गुंतवून उत्पादन काढत असेल तर त्याला जो मोबदला मिळेल तो म्हणजे नफा असेल. पण समजा उद्योजकाने स्वतःचं भांडवल कर्ज म्हणून घेतलं आहे आणि त्याने ते वापरलं असेल तर त्या कर्जावर ते मिळणारं व्याज म्हणजे नफा आणि व्याज हे दुसरं तिसरं काय नाही तर एकच आहेत. मग दोन्ही एकच असतील तर दोघांच्या बाबतीत एकच सिद्धांत मांडणं गरजेचं आहे. म्हणून त्यानं फक्त नफ्याच्या बाबतीत सिद्धांत मांडलेच नेतो. व्याजाचा विचार त्यानं केलेलाच नाही, कारण का नफा आणि व्याज एकच आहेत. मग नफ्याचा सिद्धांत मांडत असताना तो म्हणतो वेतन आणि नफा यांचा व्यस्त संबंध आहे. वेतन वाढलं की नफा कमी होतो. ते कसं काय त्याचा विचार थोडासा आपल्याला करायचा आहे. आता दोघांचा व्यस्त संबंध दर्शवताना तो म्हणतो समजा एक भांडवलदाराने 150 रुपयाची वस्तू निर्माण केली आहे. 150 रुपयाची वस्तू विकली की त्याला जे 150 रुपये मिळतात त्यातले तो 70 रुपये कामगाराला वेतन म्हणून देतो आणि राहिलेले 80 रुपये तो नफा म्हणून घेतो. आता 70 रुपये वेतन असेल, 80 रुपये नफा असेल. परंतु रिकार्डो म्हणतो आर्थिक विकासाबरोबर अन्नधान्याच्या किमती वाढत जातात आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या की कामगारांना जास्त वेतन द्यावं लागतं. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जास्त वेतन द्यावं लागतं. पण वस्तूची किंमत मात्र अर्थव्यवस्थेत बदलत नाही. परत भांडवलदाराने 150 रुपयाची वस्तू तयार केली, ती बाजारात विकली तर तो श्रमिकांना 100 रुपये वेतन देतो आणि 50 रुपयाचा नफा घेतो. 100 रुपये वेतन का दिलं आहे तर अन्नधान्याच्या किमती वाढल्यात, कामगारांना जगता यावं आणि त्यांना कामावरती येता यावं म्हणून ते 100 रुपयेचं वेतन भांडवलदारांनी कामगारांना दिलेलं आहे. त्यामुळे कामगाराचा नफा 80 रुपयावरून 50 रुपये झालेला दिसून येतो. परत म्हणतो रिकार्डो आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर वेतन वाढवावं लागेल. 150 रुपयाची वस्तू बाजारात विकली, 120 रुपये वेतन कामगारांना द्यावं लागेल आणि उद्योजकास किंवा भांडवलदारास फक्त 30 रुपयाचा नफा मिळेल. म्हणजे वेतनाच्या वाढीबरोबर नफा हा घटत जाणारा आहे. शेवटची स्टेज रिकार्डो म्हणतो आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अन्नधान्याच्या किमती वाढल्या की उदरनिर्वाहासाठी कामगारांना जास्त वेतन द्यावं लागेल. मग 150 रुपयाची वस्तू आहे, विकली 150 रुपयाला तर 150 रुपयाचं वेतन कामगाराला द्यावं लागेल. नफा मात्र शून्य होईल आणि हा नफा शून्य झाला की साहजिकच वस्तूचं मूल्य हे श्रमावून ठरेल. कारण का वस्तूच्या मूल्यामध्ये दोघांचा समावेश होतो. एक म्हणजे वेतनाचा आणि दुसरा म्हणजे नफ्याचा. म्हणजे वेतन प्लस नफा म्हणजे उत्पादन खर्चावरून वस्तूचं मूल्य ठरतं असं मानलं जातं. पण विकासाच्या प्रक्रियेत नफा हा शून्य होणार आहे. म्हणजे वस्तूचं मूल्य हे निव्वळ श्रमावून ठरणार आहे. म्हणजे श्रमिक काम करतो, 150 रुपयाची वस्तू तयार करतो,
₹150 त्याला मिळतं. म्हणजे सर्वच्या सर्व मूल्य वस्तू विकली की सर्वच्या सर्व मूल्य श्रमिकालाच मिळतं आहे, म्हणून वस्तूचे मूल्य हे श्रमावून ठरेल असं नफ्याच्या सिद्धांतावरही तो म्हणतो. पण नफा शून्य झाला तर साहजिकच जी अर्थव्यवस्था गतिशील आहे ती स्थितिशील होईल आणि विकासाची प्रक्रिया थांबेल. हे कसं काय, ही समस्या निर्माण होईल असं या रिकार्डोच्या नफ्याच्या सिद्धांतात त्याने मांडलेले दिसून येतं. आता हे फार छोटे सिद्धांत आहेत, त्यांचे विचार पटतात किंवा न पटतात. 18व्या शतकातले विचार फारसे पटत नाहीत, पण अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला अभ्यासलेच पाहिजेत आणि पेपरला उत्तर त्याची लिहिलीच पाहिजेत, म्हणून ते अभ्यासायचे आहेत. ओके, आज आपण रिकार्डोचा खंड सिद्धांत बघितला, नफ्याचा सिद्धांत बघितला आणि वेतनाचा सिद्धांत बघितला आहे. आज रिकार्डो या ठिकाणी संपतो आहे. सुरुवातीस आपला ॲडम स्मिथ संपलेला आहे. आज या ठिकाणी रिकार्डोही संपतो आहे. याच्या पुढच्या लेक्चरला आपण माल्थसचा थोडासा विचार करायचा आहे आणि या ठिकाणी मी एवढं सांगून थांबतो आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा माल्थस बघू आपण. ओके.